आणि सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानाच्या आत रंगतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडनं प्रेक्षक रसिक तसंच खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून मैदानाच्या आत घेऊन जातोय. आजच्या दिवसातला दुसरा सेमीफायनलचा सामना गणेश गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडूला फुल्ली लॉस. त्या ठिकाणी चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. डीजे नागेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. समोरच्या फटका चेंडूला भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. साइट ऑन फायर. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू डॉट बॉल तर तिसऱ्या चेंडूवर षटकार. सुबोध हडफडकर याच्या बॅटमधनं नक्कीच अतिशय फटकेबाजी. सकाळच्या दिवसापासून सुंदर फटकेबाजी चालू आहे. त्यानंतर मात्र थोडासा डॉट बॉल एक निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची गणना धावपल केली जाते. स्कोरिंग काउंटच्या भूमिकेत आज बर्थडे बॉय ज्याचा आज वाढदिवस धीरज पालेकर आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर डीजेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय तो मंथन शिरगावकर. तब्बल 3 दिवस सुंदर अशी डीजे वाजवला. आणि त्याच दरम्यान अजून एक विकेट. मोठा मासा सुबोध हडफडकर. त्या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय सर्व खेळाडूंचा मैदानाच्या आत. म्हणजे साल्दी गोवा संघाचा पहिल्या विकेटच्या पतनानंतर धावफलक फिरावलाय ते म्हणजे तब्बल 10 या धावसंख्येवर डीजे. नक्कीच युगत मांडली जाते या सामन्या दरम्यान. विकेट मिळते. मोठं नाव मैदानाच्या बाहेर ते म्हणजे सुबोध हडफळकर मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज सतीश पाहायला मिळतोय. हलक्याने केला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात सुंदर असं कमबॅक गोलंदाजाचं. एक षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर डीजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज दूरच्या एरकंड गोलंदाज सज्ज असेल. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. साईराज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव या चेंडूवर मिळते. शॉर्ट पिचचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिर
जाऊन दिला जातोय. चेंडू चाललाय पार्किंग लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी. नक्कीच 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि धावफलक वाढतंय तब्बल 17 या धावसंख्येवर. 17 लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या ती म्हणजे ऑसम फायटर संघाची चालू आहे. नक्कीच सुबोध आउट झाला म्हणून काय झालं, कारण अजून फलंदाजी बाकी आहे. तर फलंदाज सतीशच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अपील केली जाते लेग बिफोर विकेटची, परंतु LBW पंचांकडनं फेटाला जातो. लेग बाईच्या स्वरूपात एक नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावर लगावलं जाईल. 18 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अठरा धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात सतीश स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी पुलचा फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. दूरवरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. नक्कीच एक धाव मिळेल. एका धावेसर संख्येशी धावफलक पोहोचलाय. तब्बल 19 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा. तब्बल आतापर्यंत 4 चेंडू समाप्त होत आहेत 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा नक्कीच शरीराचा वेध घेतोय चेंडू. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे शॉर्ट थर्ड मॅनला आणि एक डॉट बॉल आणि धावफलक 19 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, बॅटची कडा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू चाललाय सीमेच्या पलीकडे डीप पॉइंट लेगला. नक्कीच येतोय चौकार. एफर्ट्स बघितले तर नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचे सुंदर होते. युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह काय सुंदर क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नक्कीच चौकार गेला, परंतु त्या एफर्ट्सला तर नक्कीच टाळ्या वाजवल्या जातील. चौकाराशर्षी या षटकाचा खेळ समाप्त आणि धावफलक पोहोचलोय 23 या धावसंख्येवर. डीजे दोन षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक. गोलंदाज सर्व्हर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. सर्व्हरची जर गोष्ट बघितली तर पहिल्या दिवसात काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. एक भन्नाट वेगाची अतिशय सिक्क्यावरची नाण्यावरची गोलंदाजी. आतापर्यंत फलंदाजी त्याच पद्धतीची चालू आहे. 2 षटकात निघतात 23 धावा. 11.5 सरसने धावसंख्या पुढे चालू आहे. स्विच हिट अल्टी बल्टी. चेंडू चाललाय षटकारासाठी डीप पॉइंट लेगला. नक्कीच 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 या बॅट्समनच्या बॅटमधनं नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत अजून आणि धावसंख्या 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर फलंदाजाच्या बॅटमधनं तो म्हणजे संजय याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यात पर नॉट आउटची खेळी संजय आणि सुबोधची पाहायला मिळाली. आता मात्र फलंदाजी करतोय सुबोध आणि सतीश मैदानाच्या आत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फुल्ली लॉस करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नक्कीच चौकार भेटतोय बाईटच्या स्वरूपात आणि वाईड प्लस चौकार. टोटल 5 धावा. मोफतच्या 5 धावा. मोफतच्या 5 धावा संघासाठी मात्र खर्च केल्या जात आहेत. 5 धावांकरीसरची धावफलक पोहोचले तब्बल 34 या धावसंख्येवर. 34 ऑन दी स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावर.
एक चेंडूचा खेळ समाप्त. तिसरं महागडं षटक सर्व्हर याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 11 धावा एका चेंडूवर खर्च केल्या जातात. पुन्हा एकदा आलटे पलटे स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एक डॉट बॉल पंचांकडनं येतोय, इशारा नॉट आउट असल्याचा आणि धावफलक तिथेच स्थिरावलाय 34 या धावसंख्येवर. 34 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी आणि विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्वतः फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. एक सुंदर खेळी या फलंदाजाकडनं पाहायला मिळते. एक स्पोर्टमॅन स्पिरिट जे काय असतं ते मात्र मैदानाच्या आत फलंदाज संजय दाखवून दिला जातोय. पंचांकडनं अजूनही इशारा आला नव्हता, परंतु विकेट गेली आपली आणि तेच विकेट स्वतः मात्र क्रीजच्या बाहेर, क्रीज सोडली, मैदानाच्या बाहेर जातोय. एक सुंदर अशी खेळी स्पोर्ट्समॅन स्पिरिट मैदानाच्या आत दाखवताना फलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फलंदाज मैदानाच्या आत विकेट गेल्यानंतर एक ताकदवर फलंदाज प्रवेश मैदानाच्या आत. प्रवेशचा प्रवेश नक्कीच झालाय मैदानात आणि पहिला चेंडू डॉट निघतोय. तब्बल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, माफ करा 5 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. सुंदर असं कमबॅक गोलंदाजाचं मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. सर्वार गोलंदाजी दूर सांभाळताना कव्हरच्या क्षणा फटका खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्याच प्रयत्नात चेंडू अडवला जातोय. परतीची फेक येईपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. एक धावे संख्येसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय तब्बल 35 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा, तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू, समाप्ती करणारा चेंडू. गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. 35 धावसंख्या धावफलकावर. थोडासा खराब चेंडू, पुन्हा एकदा लाईन चुकतो. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव धावफलकावर सोडली जाते. धावफलक 36 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. शेवटचा चेंडू या षटकाचा. गोलंदाज सज्ज असेल आपल्या रनिंग मार्कवर. शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक डॉट बॉल नक्कीच येईल आणि डॉट बॉलच्या स्वरूपात 3 षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा धावफलकावर. तब्बल 12 धावांची सरासरी घेऊन खेळ सुरू ठेवलाय तो म्हणजे ऑसम फायटर्स या संघानं. उर्वरित 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूचा खेळ असेल बाकी. 18 चेंडू मध्ये तब्बल धावांची लयलूट नक्कीच करावी लागेल. 70चा आकडा पार करावा लागेल, कारण तो अपोजिट संघाचा बारडा बघितला सालदी गोवा संघाचा तर मातब्बर खेळाडूंनी भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावसंख्या धावफलकावर. उर्वरित 18 चेंडू मध्ये 3 षटक आणि त्यामधील आता मात्र सुपर क्रू षटकाचा आगाज केला जातोय. $36 ऑन द स्कोर बोर्ड. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंतची धावसंख्या. पहिला चेंडू त्रिफळाची, फलंदाज क्लीन बोल्ट. प्रवेशला जावं लागतंय माघारी. त्या ठिकाणी प्रवेशचा मैदानातला प्रवेश मात्र समाप्त होतोय. डीजे
त्या ठिकाणी फटका तर सुंदर आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, रनआउट करण्याची संधी, थोडासा खराब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चल परतीची वेग सुंदररित्या आली असती तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात अनुपला गोल्डन डिकचा शिकार बनत माघारी परतावं लागलं असतं. परंतु जर तरची भाषा मैदानाच्या आत, क्रिकेटच्या आत चालत नाही. एक धाव नक्कीच मिळते. एका धावे संख्येसरशी धावफलक एक फडी सरसावते. 37 37 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सतीश सज्ज, तो खोलवर डप्प्याचा चेंडू, यॉर्कर पदीचा चेंडू, सुंदर चेंडू त्या ठिकाणी एक डॉट बॉल समाप्ती त्या ठिकाणी. सुपर क्रूचं षटक मैदानात सुरू असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. 37 ऑन द स्कोरबोर्ड, 37 धावा धावफलकावर. सतीश स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला साईनाथ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलाय. आता मात्र नकार दिला जातो स्ट्राईक एंडवरचा बॅट्समन कडला. एक डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. सुंदर अशी गोलंदाजी, यॉर्कर पदीचे चेंडू आतापर्यंत 2 पाहायला मिळालेत. 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या तिथे स्थिरावलाय 37 37 या धावसंख्येवर. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न साल्दी गोवा संघाचा असेल आणि त्याच पदीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आहे. समोरच्या फटका मिड विकेटला, उत्तुंग फटका, चेंडू चाललाय सीमेच्या पलीकडे, येतोय षटकार. 6 धावा, नक्कीच 6 धावांसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 43 धावा. 43 ऑन द स्कोर बोर्ड, 43 धावसंख्या धावफलकावर. तब्बल शेवटचा चेंडू, पहिला षटकार या ओव्हरचा सतीशच्या बॅटबंद पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका, चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. षटकारासाठी 6 धावा, 49 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. टीज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. देवेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. तब्बल 5वं षटक, 49 धावा धावसंख्येत पाहायला मिळत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात सुंदर फटकेबाजी आतापर्यंत चालू आहे. ते म्हणजे सतीश, त्याच्यासोबत असलेला फलंदाज साईनाथ, याची स्ट्राईक एंडवर साईनाथ पाहायला मिळतोय. आता माफ करा, अनूप पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, खोलवरचा चेंडू हलक्यात आणि खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. एका ड्राईव्हचा फटका, 50 धावसंख्या धावफलकावर. सांघिक अर्धशतक धावफलकावर पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू या षटकाचा थोडासा खराब चेंडू, लाईनने चुकलेला चेंडू, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवंतरची धाव घोषित करतायत. धावफलक 51 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. 51 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, 51 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू, त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू त्या ठिकाणी समाप्त होतोय. एक चेंडूचा खेळ झालाय समाप्त. त्याच दरम्यान 2 चेंडूचा समाप्त होतोय खेळ. 5वं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे.
कव्हरच्या दिशेनं फटका, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, थोडीशी मिस फिल्डिंग त्याच्याकडनं, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा सतीशच्या बॅटमॅन नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावफलकात वाढ करून देणारे फटका धावफलक पोचलाय ते तब्बल 53 धावा धावफलकावर. 53 रन ऑन द स्कोर बोर्ड दिखाई देते हुए एक बेहतरीन मुकाबला, सेमीफाइनल 2 का मुकाबला मैदान के भीतर. इसी बीच बल्ले से उड़ाया गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए 6 रन के साथ रण संख्या आगे पहुंची. 59 रन के स्कोर बोर्ड पर 59 रन वहां पर दिखाई देते हुए बेहतरीन बल्लेबाजी. 2 बल्लेबाज आउट होने के बाद एक बेहतरीन बल्लेबाजी वहां पर सतीश और अनूप द्वारा दिखाई देते हुए रन संख्या 59 के कुल योगों पर दिखाई देते हुए 5वें ओवर का खेल प्रगति पथ पर चालू. अगली गेंद लेकर गेंदबाज देवेश अपनी गेंदबाजी पर फिर से एक बार आड़े बल्ले से खेला. डीप लॉन्ग ऑन की तरफ से जब तक फील्डर आता थ्रो करता तब तक 1 रन आसानी के साथ पूरा होता हुआ. 1 रन के साथ 60 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी 1 ओवर का खेल बाकी. अब तक के स्कोर देखा है, बेहतरीन स्कोर वहां पर दिखाई देता हुआ. आखिर की गेंद शायद होगी इस ओवर की. लास्ट बॉल इस ओवर का. बल्लेबाज अनूप स्ट्राइक एंड पर दिखाई देता हुआ. बल्ला उठाने की जरूर कोशिश की थी, मारने की कोशिश, वहां पर बैट का कोई संपर्क नहीं हो पाया गेंद से और एक डॉट गेंद की समाप्ति. 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ रण संख्या जाके पहुंची 60 के कुल पर 3 विकेट के नुकसान के बाद. डिजाइन इस बीच ले चलते हैं मैदान के भीतर. आखिर की ओवर का खेल होगा बाकी और आखिर की ओर 6 गेंद लेकर गेंदबाज गणेश गेंदबाजी के मोर्चे पर. पहली गेंद उठाया बल्ला वहां पर विद अलोंग द कारपेट मिड विकेट की तरफ जाती हुई गेंद. बेहतरीन फील्डिंग काउ कर्नल की तरफ से की. 1 रन आसानी के साथ मुकम्मल होता हुआ रन संख्या जाके पहुंची 1 के कुल के बाद 61 रन पे कुल पर 61 रन ऑन द स्कोर बोर्ड दिखाई देते हुए अब तक का स्कोर. बेहतरीन बल्लेबाजी रही है 2 बल्लेबाजों द्वारा. अगली गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच की गेंद, सीधे बल्ले से खेला वहां पर डीप लॉन्ग ऑन से. जब तक फील्डर आता थ्रो करता तब तक 1 रन आसानी के साथ पूरा. 1 रन के साथ वहां पर स्ट्राइक एंड पर दिखाई देता हुआ सतीश, जिसके बल्ले से अब तक की बेहतरीन बल्लेबाजी. अब तक 4 छक्के उसके बल्ले से और 2 चौके अब तक दिखाई देते हुए 32 पर नीचे बल्लेबाजी करता हुआ. इसी बीच बेहतरीन गेंद, एक डॉट गेंद वहां पर दिखाई देते हुए गणेश के द्वारा. 3 गेंदों का खेल समाप्त. रन संख्या वहीं पर रुकी हुई 62 रन के कुल पर. इस बीच अगली गेंद आखिर की ओर शायद मैदान के भीतर. फिर से एक बार थोड़ी सी लाइन से भटकी गेंदबाज और एक ऑफ साइड में वाइड की तरह इशारा आता हुआ. 1 रन और 1 रन स्कोर कार्ड में छूटता हुआ 63 रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई देते हुए. अगली गेंद लेकर इस ओवर की गेंदबाज गणेश फिर से एक बार सीधे बल्ले से बल्ला उठाया. बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा वहां पर डीप के क्षेत्र में. एक और विकेट का पतन. सतीश की पारी मैदान के भीतर समाप्ति होते हुए डीजे.
नया बल्लेबाज, गेंद हवा में खड़ी हो चुकी है। फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन वहां पर गेंदबाज गणेश द्वारा, और एक विकेट का पतन। गोल्डन डक का शिकार बनते हुए लौटना पड़ेगा पंकज को वहां पर। रण वहां पर रण संख्या जाके पहुंची 63 के कुल योग पर, 63 ऑन द स्कोर बोर्ड वहां पर दिखाई देता हुआ। आखिर की खेल, गेंद का खेल होगा शायद बाकी मैदान के भीतर। अब तक की बेहतरीन गेंद दिखाई दी तो 3 रन खर्च कर चुका है गेंदबाज गणेश अपनी गेंदबाजी के द्वारा, और 2 विकेट ले चुका है। आखिर की गेंद इस मैच की, इस इनिंग की। गेंदबाज ऑन हैट्रिक दिखाई देता हुआ अपने गेंदबाजी के मोर्चे पर। इस इनिंग की आखिर की गेंद, बेहतरीन शॉट, बल्ला घुमाया, गेंद वहां पर खड़ी होती हुई, गेंद जाती हुई सीमा रेखा के पार। 6 रनों के लिए रण संख्या 69 रन के ऊपर जीतने के लिए 70 रनों का टारगेट रखा है। वो ऑसम फाइटर्स ने साल्दी गोवा के बना बेहतरीन मुकाबला, बेहतरीन पारी दिखाई दी इस बल्लेबाज द्वारा। एक 6 रन के साथ 69 रन जीतने के लिए 70 रनों की आवश्यकता। आने वाले 6 और 36 गेंदों में जीतने के लिए 70 रन बनाने पड़ेंगे। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला मैदान के भीतर चलता हुआ, तब तक ले चलते हैं दूसरी इनिंग थोड़ी देर में शुरू होगी। कमेंट्री बॉक्स में थोड़ी देर में बदलाव भी दिखाई देंगे, और थोड़ी सी देर में चलते हैं डीजे की ओर। और इस बीच में हमारे और एक बेहतरीन कमेंटेटर प्रतीक देसाई, इनके साथ हम जुड़ेंगे मुकाबले की ओर। 70 रनों की जरूरत। हांगासर ऑर्गनायझरांनी बऱ्यातले बरें जेवण दवरलेलें, सगळ्यांनी येवन जेवणाचो आस्वाद घेवचो. Requesting all the audience and players just to come behind the pandal to have lunch. A decent total on the scoreboard here. 69, out of which 32 runs was scored by Satish himself, taking his team to a very decent total. And yes, the awesome fighters look pumped up with that score. So as their owner, Mr. Paco. The match officials Siddesh Harmalkar and Yogesh Urf Munna Dabulkar doing their duties very well over here. They have been associated with Kalangut cricket for a very long time now.
Sairaj just checking the ball here. So the opening pair of batsmen, Nagesh and Sairaj, walks out in the middle for Saldi Goa, chasing the target of 70 runs. And the opening bowler for Awesome Fighters, it's Pankaj, who was excellent with his ball yesterday and also today. We have our birthday boy Abhay on the stage here, wishing him a very happy birthday. Organizers have arranged a lovely, beautiful cake for them. So Sairaj taking the strike, and we have Nagesh on non-strikers end. A very first delivery, tried to swing it very hard, but just a single run. So Saldi Goa is off the mark. A second delivery, nicely played, one bounce for 4. A decent start here for Saldi Goa. It was way outside the off stump and hammered by Nagesh, taking the total to 5 runs. Our DJ is a bit busy having his lunch. We'll entertain you soon. Third delivery, straight down the ground just for the single. A very good cricket here after hitting a boundary, a decent single, taking the score to 6 runs. They need almost 12 runs per over, the run rate. This time way down the offside, white ball called by umpire Munna. So extra getting added to the tally, taking the score to 7 runs. Awesome Fighters need to keep their bowling length and line in perfect range. High up in the air, chance of a catch. Bhushan underneath it and takes it comfortably. So first wicket down in the name of Sairaj here. A very good comeback here from Pankaj. 7 for loss of 1 wicket. A big wicket in the name of Sairaj. The new batsman replacing Sairaj is Sean. With that wicket, the owner looks pumped up, cheering his players from outside. Mr. Paco. Sean taking the guard for Pankaj. Scored 7 on the board with 1 wicket down. Way down the offside once again. White ball called by umpire Munna. So 2 extras in this over so far. What a shot in the covers. Tanisha underneath it.
Can Tanesh hold on to it? Oh, he drops the lolly here. Tanesh, the fielder, you cannot expect this kind of fielding in the semi-finals. A sloppy fielding shown there by Tanesh. It was an easy catch. It could have been 2 down easily. But the fielder making a very simple mistake here in the deep. Just a single taken with that mistake. The final delivery of the over. What a square cut that is. 1 bounce for 4 from the bat of Nagesh. A beautiful looking shot from bat of Nagesh. You can view it on YouTube. On GrameenTennis.com. What a square cut it was from bat of Nagesh. So end of the first over, the score is 13 runs for loss of 1 wicket. Score moving at the required run rate here. So more 57 runs needed of 5 overs now. Awesome fighters. They are fighting very hard in this tournament. First they played against Jai Mahakal today, threw them out of this tournament. Then Seipal. And here comes captain himself. A good delivery to start with. Sean wanted to play towards the third man for the single just to rotate the strike and give Nagesh the strike. So more 57 needed of 29 deliveries now. A full toss, but straight in the hands of fielder there. This time making no mistake, Tanesh. Sean the second wicket. Some controversial celebration from Tanesh there. Putting his finger on his mouth, telling others to shut their mouth. We have seen yesterday Karma hitting him back just with the same celebration. He's a young blood. So new batsman in. Name of the batsman, Saldi Goa. Mohit. So Subodh, captain himself, striking, taking the second wicket of Sean. So 2 dot deliveries here with that wicket of Sean. Score stays on 13 runs. Sanjay doing necessary field setting for Subodh's bowling. This time down the ground, just for the single maybe. And 2 runs taken comfortably. This is what it happens when you are overconfident in the field. So 2 runs comfortably taken from Mohit. So with these 2 runs, the score moves to 15 runs.
This time once again, straight to the same fielder. No, it's a different fielder now. Pankaj. Just a single run taken in the long on region. We will not entertain any disturbance between the supporters and the other supporters. It would be the players himself who are making such controversial decisions there on the field. So we won't take any decisions regarding that. Umpires, let the match continue. Juicy full toss and hammered for 6 runs from the bat of Nagesh. They need Nagesh here to stay for a long time now. With this 6, the score moves to 22 runs. It was a juicy full toss, a gift given to Nagesh. Also, the people from Kovravado, they would like to see their second team in the semi-finals. Once again, edge. But Pitu doing no mistake there with the fielding. A quick single taken by the time. So with this single, the score moves to 23 runs. So end of 2 overs, the score is 23 for loss of 2 wickets. They need more 47 runs now. Of 4 overs left. Almost a required run rate of 12 runs. Umpires, please continue with the match. Umpires, players, please continue with the match. If any players wants to join them outside, please go ahead. Organizers, please see the situation outside the field if possible. Umpires, please continue with the match. Requesting team captain Subodh to kindly set up the field here. Requesting team captain Mr. Subodh. Requesting team captain Mr. Subodh to kindly set his field. These are the repercussions due to the controversial celebration by the players. Requesting team captain to kindly proceed with their fielding. Coming back to the match, Nagesh on strike, 2 overs bowled, 23 for loss of 2 wickets, and Tanesh taking his mark. Oh. Starting at a very good delivery, Tanesh. Or dot delivery to start with, and very good keeping there by Subodh, the captain himself. High up in the air, chance of a catch. Sanjay underneath it and takes it comfortably. The big wicket down in the name of Nagesh.
And you can see the celebration in the dugout of Awesome Fighters. It means a lot to them. A very big wicket of Nagesh. So three wickets down for Saldi Goa. Bowler Tanish. You all know him as Baba. It's Ganesh. With this wicket, we looked at Saldi Goa supporters who are very quiet here. But instead, the opposite end, the Zamleshwar boys are cheering for their team. This is a game of cricket. You never know who's cheering for whom here. Swing and a miss. So 3 consecutive dot deliveries by Tanesh. Score just staying on 23 runs more, 47 runs needed. You can say just 7 or 8 big hits can do the game. A short delivery and he's punished. A first good looking shot from the bat of Baba. So with this 6, the score moves to 29 runs. And some moments to cheer for Saldi Goa here. It was a short delivery. A full-on support here for Baba. Leaving this outside the off on wide ball. Maybe batsman was just finding his rhythm, just to break his rhythm. Tanesh bowled this wider. A very good technique here. This time swing, but straight into the gap just for the single. And 2 runs comfortably taken. A very bad throw indeed from the fielder, Abhipray. He had to cover a lot of ground here to field that one. So with these 2 runs, the score moves to 32 runs. Way down the offside for wide ball. Score moves to 33 runs now. And we have our umpire Gana taking rest in the dugout. Going for the reverse this time. So end of 3 overs, the score is 33 for loss of 3 wickets. And 18 deliveries, 37 needed. This is what the equation looks like. Both the dugouts in a deep tension. Awesome Fighters batting a scorching heat here. And vice versa, Saldi Goa under the shade of this big mango tree, cooling themselves. And they are taking the Super Crew over here. This might be a game-changing over. You never know. (33) End of 3 overs, 33 runs for loss of 3 wickets. More 37 runs needed of 18 deliveries. And to bowl the Super Crew over. Who's taking that charge? I think, is it Sanjay or is it Pankaj? We have seen yesterday a very decent Super Crew over bowled by Mr. Subodh against the Thunders. It was a match-winning performance by Subodh himself.
So to bowl the super crew over, it's Sanjay taking the charge. A change in field positions for a big man, Nanti. So the first delivery of super crew over, 37 needed of 18 deliveries. First ball down the ground. One bounce for 4. Starting the over, welcoming Sanjay with that boundary. Score moves to 37 and the supporters of Saldigo are getting pumped up with that boundary. Second delivery of super crew over. Once again, swing and a miss. A very good keeping there from Subodh. Slight appeal for stumping. The fielder Ravi here still appealing. This time in the cover region. One bounce. But 4, I guess. A very good attempt there in the deep, but couldn't hold on to it. So 2 boundaries coming in this over. So far 8 runs have been scored in this over, taking the tally to 41 runs. More 29 needed now of 15 deliveries. It's still a 2-sided match. We never know who will come up as winner over here. This time high up in the air, chance of a catch. 3 players underneath it and takes it comfortably. I think Pankaj the fielder it was, who never misses any. So the 4th wicket depart in the name of Mohit. Batsman name? The new batsman walking in, Dev Raj, who will be taking the strike here in the super crew over. He's got 2 deliveries of the super crew over. Can he do any difference? We'll just have to wait and watch. So far 8 runs in the super crew over. More 29 runs needed of 14 deliveries. Here comes Sanjay with his 5th delivery of the super crew over. Oh, what a hit that is. Enormous power from Dev Raj. A humongous 6. Straight onto the ground, outside the ground, onto the high. To 47 runs. So far 14 runs coming in this over. More 23 runs to get in 13 deliveries. Can he hammer this one as well? More pressure on Sanjay now. And yes, he does! It's 2 in a row for Dev Raj.
So 2 continuous sixes here for Devraj. And now the Saldigoa dugout looks pumped up. So with this 6, the score moves to 53 runs. Just 17 runs more now needed of 12 deliveries. What a hitting from Saldigoa batsman Devraj. 20 runs coming in that power play over, Super Crew power play over. And just to remind all the cricket lovers, will be having LIC tournament on this ground only. It will be held on 18-19 of May. Now the pressure building on the awesome fighters, and the captain himself taking the responsibility to bowl the 5th over. They just need 17 runs in 12 deliveries. Can Saldigoa keep their heads calm and achieve the target? Going for the big one. The cameraman Omkar has got some job to do over here. Starting welcoming Subodh with a big 6. And now 11 deliveries, 11 runs needed. What a way to start this 5th over. We all know Baba for his big hitting. Checking the ball. So 11 deliveries left, 11 runs to get. Can they keep their calm? Swing and a miss. This time it was a leg break from Subodh. Subodh getting his whole experience into play, going with the different kinds of deliveries. Oh, leaving this one wide. 10 deliveries, 10 runs needed now. Juicy full toss, but just playing it straight towards the long on fielder just for the single run. So now 9 runs needed of 9 deliveries. Full toss, once again missed. A juicy full toss. The batsman waiting for a different kind of delivery, not expecting a full toss. 8 deliveries left, 8 runs to get. A swing straight to the fielder. No, it's a big one. Sending the ball straight to Subodh's house there for 6 more. So just 2 runs needed now. Huh? 7 deliveries left, 2 runs to get. Awesome fighters fighting till the end. Oh, very good delivery. Just a single. Devraj wanted a second, but Pankaj keeping him at that particular end. So end of the 5th over. It's 69. So just 1 run needed for Saldigoa to enter the finals. Just to remind all the audience, Saldigoa were the runners-up for the last year's edition. Just a single run needed, and we are seeing P2 for the first time here, I think. A short delivery.
1 bounce, 2 bounce for 4, and Saldi Goa are into the finals for the second consecutive time here. And what a support there from the team Seapal there. You can see Seapal players coming there for the support, and the owner Cyril himself running with the mobile recording on. They are not on the pitch, Babu, so